पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला. मृतदेहासह कुटुंबाला 4 तास छतावर बसण्याची वेळ. पालघरमधील मन सुन्न करणारी ही घटना. पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे घडलेली ही घटना मन हेलावून टाकणारी ठरली. घराभोवती पुराचे पाणी साचल्याने एका महिलेचा मृतदेह आणि कुटुंबियांना तब्बल 4 तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. देवीपाडा येथील अनुसुया मनोहर लिलका या 55 वर्षीय महिलेवर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. मात्र रेल्वे अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह खांद्यावर घेऊन घरापर्यंत आणावा लागला. दरम्यान सकाळी पावसाचा जोर आणखीनच वाढला. काही वेळातच पुराचं पाणी घरात शिरलं. पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने मृतदेह वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. अशा बिकट परिस्थितीत कुटुंबियांनी मोठं धाडस दाखवत घराच्या स्वयंपाकघराच्या छतावरील 2 सिमेंट पत्रे फोडले आणि मृतदेहाला वरच्या छतावर नेले. त्यानंतर पार्थिवावर प्लास्टिक टाकून ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पालघर.